मिरजेच्या ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराचे काम पूर्णत्वाकडे, मुख्य दरवाजाची चौकट बसवण्याचा कार्यक्रम उत्साहात. मिरजेचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे सदस्य असलेल्या श्री अंबाबाई मंदिराच्या विकास कामांना वेग आला असून मंदिराचे काम आता पूर्णत्वाकडे जात आहे. पर्यटन योजनेअंतर्गत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मंदिराच्या विकासासाठी 5,14,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सुरू असलेल्या विकास कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मुख्य दरवाजाची चौकट बसवण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व सौ सुमनताई सुरेश खाडे यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात व उत्साहात पार पडला. मिरज शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत श्री अंबाबाई मंदिराला विशेष महत्त्व आहे. मंजूर निधीतून मंदिर परिसरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली असून मंदिराचा परिसर अधिक आकर्षक व सुविधायुक्त करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. विकास कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून पर्यटनाच्या दृष्टीनेही मिरज शहराला चालना मिळणार आहे. मुख्य दरवाजाची चौकट बसवणे हा मंदिराच्या विकास कामातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे मंदिराचे भव्य व आकर्षक स्वरूप अधिक खुलून दिसणार आहे. उर्वरित कामेही नियोजितबद्ध पद्धतीने सुरू असून लवकरच मंदिर विकास कामे पूर्णत्वास जाणार आहेत. यावेळी माननीय सुशांतदादा खाडे, सौ स्वातीताई सुशांत खाडे, भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा यांच्यासह मंदिराशी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित भाविक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मंदिर अधिक भव्य, सुंदर आणि भाविकांसाठी सुविधायुक्त होणार असल्याने मिरजच्या धार्मिक वैभवात निश्चितच भर पडणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आज आपल्या मिरज नगरीचे आराध्य दैवत अंबाबाई माता तिच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम जोरात चालू आहे आणि ते काम जोरात असताना आज एक सोहळा, चौकटीचा सोहळा, पहिली चौकट बसवायचा सोहळा आज इतका मोठा उत्साह साजरा झाला. सगळ्या माता बहिणी उपस्थित होत्या, सगळे कार्यकर्ते, नेते मंडळी सगळे उपस्थित होते. त्या माध्यमातून हा सोहळा होत असताना गारव्याचा प्रकार असतो, पूजापाठ असतो, हे असतो. पण आज सुंदर वातावरणामध्ये आम्ही एक चौकट भरवायचा कार्यक्रम आम्ही संपन्न केला आणि निश्चितच काम सुंदर चाललेलं आहे, देखण्यात आलेलं आहे. सगळ्या नगरीत सगळ्यांच्याकडून तिची वाहवा चाललेली आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शासनाचाही आम्ही पाठपुरावा करतोय. आम्ही स्वतः पाठपुरावा करून ज्या लोकांचं काही राहिलं असेल, बाकी ज्यांना बाकी असेल ते पूर्ण करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करतोय. पण हे मंदिर असंच होणार की जेणेकरून हजारो वर्षे ह्या मंदिराला कुठं काय होणार नाही अशा पद्धतीचं मंदिर कम्प्लिटली पूर्ण दगडाचं कोवल्यालं मंदिर हे तयार होते. त्याबद्दल मला भेटा लोकप्रतिनिधी म्हणून मला याचा अभिमान वाटतो. धन्यवाद. माता सर्वांना सुख, शांती, समाधान, आरोग्यमय जीवन जेव एवढीच तिच्या चरणी प्रार्थना.